tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। प्रणय राणा सामना करेल ओंकार कोकाटे। फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे, बघूया इथे काय होते। आणि हा खणखणीत उत्तुंग षटकार, या षटकाराबरोबर धावसंख्या वेगाने वाढताना धावसंख्या झाली ती 8। फुलटॉस चेंडू स्वतःवर काहीसे नाराज, आणि या फुलटॉस चेंडूची संधी जरा देखील दवडली नाही आणि हा सरळ सीमारेषे बाहेर भिरकावून दिला षटकार। षटकाराबरोबर धावसंख्या वेगाने ड गटातले सामने होतील आणि त्यानंतर बाद फेरीचे सामने सुरू होतील। यावेळी फुलटॉस चेंडू हा देखील भिरकावून दिला आहे, खणखणीत उत्तुंग षटकार, आणि पंचांनी नो घोषित केल्या। 7 धावा एकूण मिळतील, धावसंख्या होईल ती 15 धावा। दोन्ही खराब चेंडू स्वतःवर नाराज असतीलच कर्णधार स्वतः प्रणय राणा, कारण दोन्ही खराब चेंडूवर 2 षटकार इथे खणखणीत लगावले ते ओंकार कोकाटे याने बंद फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी। तशाच प्रकारची पुनरावृत्ती, पुन्हा एकदा जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न, आणि यावेळी देखील भिरकावून दिलेला आहे। चेंडू जातोय सरळ सीमारेषेबाहेर, षटकार, धावसंख्या 21। अतिशय महागड षटक इथे ठरत आहे। पिंपळेश्वर नवदुर्गा या संघाकडून जवळजवळ 21 धावा, तब्बल 5 चेंडूंमध्ये 21 धावा इथे फटकावल्यात 3 षटकारांच्या जोरावर। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, बघूया ओंकार कशा प्रकारे सामना करतोय। जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न, दडपण आणण्याचा प्रयत्न, पुढे मारलेला फटका, आणि हा देखील जातोय का मैदानाबाहेर, आणि हा देखील चौथा खणखणीत उत्तुंग षटकार, धावसंख्या 27। धावसंख्या झाली ती 27। पहिल्या षटकाच्या अंतिम समय बिनबाद 27 धावा। बंद फलंदाज आहे आपल्या संघासाठी, अर्थात SB स्पोर्ट्स संघासाठी फलंदाजी करतोय। जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळी मात्र चांगला फटका मारला, आणि या फटक्याचं रूपांतर होत आहे ते चौकारात। धावसंख्या 4 ने वाढ होते, धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या अंतिम समय बिनबाद 36 धावा। धावसंख्या झाली ती 36। उद्या देखील केलेली आहे आपल्या संघासाठी, परंतु ओंकार जमेची बाजू म्हणून ओंकार मैदानात तडस्थ। फुलटॉस चेंडू, फुलटॉस प्रकारच्या चेंडूचा कुठचाही संधी दौडत नाही, प्रत्येक फुलटॉस चेंडूवर ते मैदानाबाहेर भिरकावून देतात। धावसंख्येत 6 ने वाढ होते, धावसंख्या होती ती 45 धावा, आणि फुलटॉस घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। आपण बघतोय की ओंकार सारखा फलंदाज जागा बदलून फलंदाजी करतोय, कधी पुढे कधी मागे, कधी उजव्या एसटीच्या बाहेर, कधी डाव्या एसटीच्या बाहेर, आणि अशा प्रकारे दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे तो गोलंदाजावर, आणि गोलंदाज देखील त्याला बळी पडतात असं वाटतं।